नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आणि आज शेवटचा हळदी कुंकवाचा दिवस आहे। आज रथसप्तमी आहे आणि मला पण माझ्या मैत्रिणीच्या इथून आमंत्रण आलं होतं हळदी कुंकवासाठी। मग मी आता चालले हळदी कुंकवाला आणि त्यासाठी अशी तयार झाले। प्रमाणे मी हळदी कुंकवाला जाऊन आले। माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकू होतं आणि मी संध्याकाळी 5-5:30ला जाऊन आले आणि म्हटलं आज तुमच्याबरोबर माझं हा पाऊच शेअर करते। हा पाऊच माझे दुसरा काय नाही तर ह्याच्यात सर्वात माझं मेकअपचं साहित्य असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ मी आधी सांगितलं असेल, पण ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आता ना ॲड केल्या, ज्या नवीन अशा ॲड केल्या त्या तुमच्याबरोबर तुम्हाला दाखवते, कारण त्याच्यामध्ये भरपूरच फरक पडतो त्याच्यामध्ये। तर हे आहे फर्स्ट प्रायमर। आता ना मी हे कलर बारचं प्रायमर घेतलंय आणि हे जेल बेस प्रायमर आहे आणि ना एक स्मूथ टेक्स्चर येतं याने। हे बघा मी दाखवते तुम्हाला। हे बघा, हे एकदम स्मूथ आहे, असं म्हणजे असं कळत नाही आणि छान हे होतं, स्प्रेड होतं। जेल बेस प्रायमर अँड क्रीम बेस प्रायमर असतात दोन, असे 2 प्रकार असतात। तर मला हे जेल बेस प्रायमर भरपूर आवडलं आणि एकदम छान स्किनला असं ग्लो वाटला आणि हे मी ह्याच्यावर नायकावरून घेतले, ऑफरमध्ये घेतले मी हे। आणि सेकंड थिंग मी ॲड केली ती, हे बघा काय काय भरपूर, ही पावडर आहे, लूज पावडर, PAC ची पावडर आहे आणि हिच्याने पण ग्लो असा छान येतो आणि बेस एकदम छान बसतो हिच्यामुळे। ट्रान्सल्युसंट पावडर आहे ही, फाउंडेशन लावल्याच्या नंतर सर्वात शेवटी मेकअप छान बसण्यासाठी वापरतो ती आणि हिच्यामुळे ना बेस छान बसतो। फिट मीच वापरते, मेबेलिनचं फिट मी। हे पण ह्याचा पण रिव्ह्यू छान आहे, म्हणजे चांगलं फाउंडेशन आहे, ब्लेंड चांगलं होतं। आणि सर्वात आता हे घेतलंय मी रिओल्यूशनचं फिक्स अँड ग्लो मेकअप फिक्सर आहे। हा एकतर मेकअप सुरू व्हायच्या अगोदर आपण यूज करायचा, पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा किंवा पूर्ण मेकअप झाल्याच्या नंतर एक सेटिंग स्प्रे सारखा हा पूर्ण चेहऱ्याला लावायचा, म्हणजे बराच काळ मेकअप टिकतो। बाकी सर्व हे प्रोडक्ट तुम्हाला दाखवले असतील तर हे आहे मॉइश्चरायझर ना हायलायटर लॅक्मीचं, हे पण छान आहे, एकदम मस्त आहे। हे बऱ्यापैकी मी आता वापरले सध्या आणि हा एवढंच आहे। हे सर्व माझ्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते बऱ्यापैकी मेबेलिनचेच प्रोडक्ट आहेत। आणि ही लिप पेन्सिल लाईट काय, पण लिप पेन्सिल घेताना मी सांगेन की सहसा लिप पेन्सिल डार्क घ्यायची, म्हणजे ते लिप्स एकदम छान आउटलाईन एकदम छान दिसते। माझी लाईट झाले लिप पेन्सिल, नेहमी डार्क घ्यायची म्हणजे छान वाटते, लिप्सला बॉर्डर एकदम उठून दिसते। आणि ह्या पाऊचमध्ये सर्व अशा नेलपेंट आहेत, भरपूर अशा मी नेलपेंटच्या गोळ्या करून ठेवते, मला लावायला वगैरे छान आहे। बघा एवढ्या सर्व नेलपेंट्स आहेत ह्या। आणि लिपस्टिकचा शेड म्हणाल तर त्या पण लेटेस्ट एक कलर बारचा शेड दाखवते मी लिपस्टिकचा, इतका छान आहे, 66 नंबरचा आहे। एकदम छान आहे कलर बारचं पण, मला आता प्रोडक्ट्स बरे वाटतात, चांगले आहेत। आणि फेस कंडराच्या पण लिपस्टिक मी न्यूड शेडमध्ये घेतलाय डेली यूजसाठी, बघा डेली वेअरसाठी। समर रेडी आहे 0.05। आणि ही मेबेलिनचे, हा पण एक न्यूड शेड आहे 676, थोडेसे मिळते जुळते झाले, पण हा पण एकदम छान आणि छान लिपस्टिक छान राहते, स्मूथ आहे म्हणजे ही मेबेलिनची।
आणि ही PSC ची माझ्याकडे दुसरी रेड कलर, कधीतरी आपण लावतो केव्हा तरी डार्क मेकअप डार्क पाहिजे किंवा लिपस्टिक डार्क पाहिजे असेल तर एक रेड शेड पाहिजे असं मला वाटतं, म्हणजे बरं पडतं लुक चेंज व्हायला. आणि तो हा शेड आहे एकदम, हा एकदम छान शेड आहे. डार्क आहे, लाईट आहे, न्यूड आहे. न्यूडचा डेली वेअरसाठी चांगलेच आहे. आणि हा माझा आता सध्याचा मेकअप किट. चला आता मेकअप किट दाखवलं. आता किचनकडे वळते, काहीतरी स्वयंपाक बनवते कारण संध्याकाळ झाली, आता बरेच वाजले. मग भात आणि हे पिठी, कुळथाची पिठी बनवते, ती पण तुमच्यासोबत शेअर करते मी. आता ना मी कुळथाची पिठी करते आणि ती पटकन होते. कुळथाचं पीठ तयार करून आणलं होतं आणि ही पिठी नाही पण जेव्हा फर्स्ट टाइम खाल्ली ना त्याला पण भरपूर आवडली आणि एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे. एका 2 घेते कारण ती ना घट्ट होते. एवढंच पीठ घेतलंय मी. त्यात पाणी टाकते. मागे मागे अशा पूर्ण गुठळ्या पिठाच्या अशा मोडून घ्यायच्या. आणि थोडंसं पातळसरच असं पीठ करायचं. पण ते बघा किती पातळ झाले असेल. आणि याच्यामध्येच लाल तिखट चवीप्रमाणे, आपण लाल तिखट किती पाहिजे तेवढं टाकू शकतो. पुन्हा लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर असं सर्व त्याच्यामध्ये एकदा टाकून मिक्स करून घेतलं. व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये कढीपत्ता आणि लसूणच्या पाकळ्या, बघा एवढी सारी लसूण घेतले. लसूण एकदम छान वाटते खायला ह्याच्यामधली. कढीपत्ता टाकून घेते त्याच्यामध्ये. गरम झालं ती कढीपत्ता टाकून घेतला. भरपूर सारी लसूणच्या पाकळ्या. यामध्ये हळद टाकायची राहिली होती, ती हळद टाकून घेते म्हणजे कलर चांगला येईल. लसूण थोडी व्यवस्थित येऊन द्यायची, कलर थोडा चेंज येऊन. आणि अशी थोडी लालसर ह्याचा लसूणचा कलर चेंज झाला. थोडासा वाटलं आपलं आता लसूण छान हे झाले तेलामध्ये. हे बघा लसूण टाकून घ्यायचं आणि झाकून घालायचं. आणि हे बघा पटकन घट्ट किती झाली ती. आणि ह्याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून ढवळत राहायचं ते, कारण गुठळ्या होण्याचे बरेच चान्सेस असतात. जसं पिठलं असतं ना तसंच हे आहे. मला हे घट्ट वाटतंय, म्हणजे जेवढं म्हणजे असं पातळ असेल तेवढं ते छान लागतं. थोडंसं अजून पाणी ऍड करते त्याच्यामध्ये. मीठ टाकून घेते. मीठ टाकलं आणि थोडीशी आमसूल असतात ना, थोडंसं जास्त नाही पण हे 3-4 अशी आमसूलं टाकून घ्यायची, मग टेस्ट अजून छान वाढते. हे बघा म्हणजे एक सूप म्हणून आपण पिऊ शकतो याचं. आणि आता एक उकळी आली की मग गॅस बंद करून टाकणार. हे बघा ही आपली अशी पिठी तयार झाली आणि मस्तपैकी सूप म्हणून पण खाऊ शकतो. अशी छान अशी पिठी गरम गरम आणि भात आणि पिठी एकदमच मस्त वाटते खायला. एकदा नक्की अशी पिठी ट्राय करा. म्हणजे कुळथाच्या पिठाचं ना फार मागे एका व्हिडिओमध्ये मी कुळथाची पोळी दाखवली होती, आता या व्हिडिओमध्ये कुळथाची पिठी दाखवली तुम्हाला. असे 2-3 प्रकार आपण खाऊ शकतो आणि एकदम सुकं पिठलं पण होतं.
जसं आपण चण्याच्या डाळीच्या पिठाचं पिठलं करतो तसंच ह्याचं पण होतं, ते पण छान लागतं सुकं भाकरी बरोबर. आणि हे पीठ एकदम असं वाटीतून प्यायला तर एकदम छान वाटतं. आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.